कर्जमाफीच्या यादीतून 1,40,000 शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत। ते अपात्र करण्याची कारण काय, यामध्ये तुम्ही आहात का, हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे की सरकारने प्राथमिक यादी जी आहे सरकारची, जी 32 लाख शेतकऱ्यांची आहे, त्यापैकी सरकारने जवळपास 6 लाख काही हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा 5,000 काही कोटी रुपये लाभ टाकलेला आहे। मात्र हे जे 1,40,000 शेतकरी आहेत, यापैकी आपण बघत होतो मध्यंतरी राज्याचे कृषी मंत्री म्हणायचे की आपण ITR साठीची माहिती केंद्राकडनं मागवलेली आहे, निर्मला सीतारामनकडे फाईल गेलेली आहे, कोणाच तरी सही राहिली आहे, ती आली की लगेच कर्जमाफी करणार। परंतु त्या दरम्यान श्री दत्ता भरणे कृषी मंत्री हे शेतकऱ्यांना विनाकारण आशेवर ठेवत होते। हा त्यांच्या अखत्यारीतला विषय नव्हता, हा विषय होता बाबासाहेब पाटील जे राज्याचे सहकार मंत्री आहेत। कर्जमाफी त्यांच्या अंतर्गत येते आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ITR भरणारे महाराष्ट्र राज्यातील 93,000 शेतकरी हे आम्ही अपात्र केलेले आहेत। म्हणजे 1,40,000 93,000 शेतकरी हे फक्त ITR भरणारे आहेत म्हणून अपात्र केलेत। दुसरीकडे जे 47,000 शेतकरी आहेत ते कोणकोणत्या कारणामुळे अपात्र केलेत, ती कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। त्याच्यामध्ये कर्ज योजनेच्या कालावधी निकषात न बसणे, म्हणजे काही शेतकरी 2017चे 18चे आहेत, तर हे त्याच्यामधनं वगळून टाकले। त्यानंतरचं आहे कर्ज योजनेच्या कालावधी निकषात न बसणे, त्यानंतर कर्ज पीक कर्ज नसणे किंवा पात्र प्रकारच्या कर्जात न येणे, एकाच व्यक्तीची कर्ज खात्याची माहिती पुन्हा येणे आणि 25,000 पेक्षा जास्त पगार असणारे जे काही मंडळ वगैरे होते ना, महामंडळ, जसं की ST महामंडळ असेल, वेगवेगळे महामंडळ आहे, या महामंडळाच्या कर्मचाऱ्याला जर 25,000 पेक्षा जास्त पगार असेल तर ते म्हणजे 47,000 हे मागून मी कारण सांगितले यातले काढलेले आहेत आणि 93,000 हे ITR भरणारे काढलेले आहेत। आणि अजून एक जुमला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे सरकार सांगतंय की आम्ही 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे, पण मुळामध्ये 32 लाख शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होतीये। उर्वरित जी आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जातो, पण पॉलिटिकल फायदा घेण्यासाठी सरकार असं सांगतंय की आम्ही 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली। चुकीचं आहे। त्यामुळं 32 लाख आहेत आणि त्यातले सुद्धा आता जवळपास 6 लाखांच्या खात्यात टाकलेले आहेत। 11 लाखांची KYC झाली आहे, पण अद्यापपर्यंत 5 लाख बाकी आहेत। इतर 12 लाख परत बँकांकडे परत पाठवलेले आहेत। गोलगोल सगळं चालू आहे। महिनाभराच्या आत मुख्यमंत्री करतो म्हणाले आणि 20% राहतील, बाकी सगळे करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघू आता काय होतं तर।